27 मार्च रोजी एक राजनैतिक पक्षाच्या नेतृत्वात बीजेपीच्या दिल्ली कार्यालयात शिट्ट्या पाठविण्यात आल्या आहेत। पोस्टाद्वारे या शिट्ट्या पाठविण्यात आल्या असून जे कोणी देशाचे चौकीदार स्वतःला म्हणत आहेत त्यांनी निदान ह्या शिट्ट्या घेऊन काटेकोरपणे देशाचे संरक्षण करावे व देशात चालत्या कारवाईमुळे देश पिछाडीवर जात आहे। शेतकरी, शेतमजूर, व्यापारींसह सर्वसामान्य जनता भरडल्या जात आहे। त्याचं चौकीदारांना सोयरसूतक नाही। देशात चौकीदार म्हणून स्वतःला पदवी देणारे असताना देशात घटना का घडत आहेत? त्यामुळे चौकीदार म्हणून कुणी चौकीदार होत नाही। त्यासाठी देशाचे निस्वार्थ रक्षण करावे लागते, जे तुम्ही केले नाही। चौकीदारी करून तुम्ही देशात माजलेला भ्रष्टाचार कमी करू शकणार का? देशातील कोट्यावधी घेऊन गेलेल्यांना परत आणू शकणार का? देशात होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखू शकणार का? असा प्रश्न उपस्थित करत आता लवकर सत्तापालट होणार आहे। त्यामुळे आम्ही पाठवलेल्या शिट्ट्या घेऊन चांगले कर्तव्य बजावा व पुढच्या काळात यूपीएच्या सरकारमध्ये देखील तुम्हाला अधिकृत चौकीदार करू असा टोला देखील स्वाभिमानीने लगावला आहे। फक्त स्वतःला चौकीदार म्हणून घेऊ नका, चौकीदार होऊन देशाचे रक्षण करा असे सांगत जे स्वतःला चौकीदार म्हणत आहेत त्यांच्यासाठी शिट्ट्या पाठविल्या आहेत। जर शिट्ट्या घेऊनही तुम्ही कर्तव्य बजावत नसाल तर पुढच्या काळात चौकीदारचा गणवेश देखील पाठवू असा इशारा या नेत्यांनी यावेळी दिला आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे स्वतःला चौकीदार म्हणून देशाचं आम्ही संरक्षण करत आहोत अशा वल्गना करत आहे, अशा दिखावा करत आहे। त्यांच्या मागेच आता त्यांचे भक्तसुद्धा तेच म्हणायला लागले, मी चौकीदार, मी चौकीदार। मग तुम्ही चौकीदार अगर आहात, एवढ्या संख्येनं अगर तुम्ही चौकीदार आहात तर मग देशातल्या एक महत्त्वाची फाईल राफेलची चोरी कशी गेली? 300 पेक्षा जास्त किलोचा RDX भारतामध्ये आलं कसं? एवढे मोठे जवान मारले कसे गेले? त्याच्यानंतर आतापर्यंत ज्यांनी हजारो कोटीचा घापला केला, हजारो कोटी रुपये घेऊन देशाच्या बाहेर ज्यांनी नीरव मोदी आणि माल्ल्यासारख्यांनी पलायन केलं, त्यावेळेस तुमची चौकीदारी कुठं गेली होती? मग आम्हाला हे समजलं या ठिकाणी की हे चौकीदार फक्त नावाला आहेत। यांच्याजवळ चौकीदारी करता ज्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू नाही आहेत। त्याच्यापैकी महत्त्वाची एक वस्तू म्हटलं म्हणजे शिट्टी आहे। तर ती शिट्टी आम्ही त्यांच्याकडे पाठवून राहिलो। तुमच्याकडे शिट्टी नव्हती म्हणून तुम्ही ह्या चौकीदारी व्यवस्थित करू शकले नाही। आणि आता तरी हे शिट्टी घेऊन तुमच्या प्रत्येक चौकीदाराला शिट्टी देऊन या देशाचं संरक्षण करा, चौकीदारी करा। नाही तर आम्ही याच्यानंतर तुम्हाला चौकीदारीचा ड्रेससुद्धा पाठवू हा इशारा या ठिकाणी देतोय। VCN न्यूज करिता खामगाव येथून वरिष्ठ प्रतिनिधी फारुख सर यांचा वृत्तांत।